कुरकुरीत असा मेंदूवडा बनवण्यासाठी अर्धा किलो मी इथे सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे. मेंदूवडा बनवताना डाळ जास्त वेळ भिजत घालायची नाही, फक्त 3 किंवा 4 तास एवढंच वेळ भिजत घालायची. रात्रभर किंवा दिवसभर अजिबात भिजत घालायची नाही. त्यानंतर डाळ भिजत घालताना 4-5 पाण्याने चांगले चोळून धुवा. 3-4 तास भिजत घातल्याच्या नंतर त्यामध्ये आलं, हिरवी मिरची घालून बारीक अशी वाटून घ्या. वाटताना पाणी अगदी कमी वापरायचे. नंतर त्यामध्ये आपल्याला वाटून घेतली की मीठ आणि जिरं घालून चांगली फेटून घ्यायची, जोपर्यंत आपलं हे पीठ हलकं होत नाही तोपर्यंत. एका पाण्यामध्ये वाटीमध्ये पाणी घेऊन थोडंसं चेक करायचं. पाण्यावरती पीठ तरंगून आलं की आपलं हलकं पीठ फेटलं गेलं असं समजायचं. आता तेलामध्ये वडे सोडताना अनेकींना प्रश्न पडतो, पण आपली चहाची गाळणी प्रत्येकाच्या किचनमध्ये असते. त्या चहाच्या गाळणीला मागच्या बाजूने जाळीला थोडंसं पाणी लावायचं, हाताला पाणी लावायचं आणि थोडासा छोटासा गोळा करून चाळणीवरती ठेवायचा आणि मध्ये असा होल करायचा आणि मग चाळणी आपल्याला तेलामध्ये अशी उलटी करायची. वडे तळताना तेल चांगलं व्यवस्थित तापलं पाहिजे, म्हणजे वडे तेलकट अजिबात होत नाही. वडे थोडेसे तळले गेले की उलटे करायचे. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती चांगले असे कुरकुरीत असे तळून घ्यायचे. तेलातनं वडे बाहेर काढताना मात्र गॅस मोठा करायचा. 1 मिनिटभर मोठ्या आचेवरती गॅसमध्ये वडे चांगले तेलामध्ये तळून घ्यायचे. तर इथे बघू शकताय छान गोल गरगरीत असे आपले इथे मेंदू वडे बनवून तयार झाले. चटणी सांबार बरोबर तुम्ही इथे